आणि हे जे मंदिराच्या बाबतीमध्ये आहे जास्तीत जास्त कोणाला माहिती नाही आहे. जे पुणेमधले पण जे लोक आहेत ते सिटीमधले जे कोणते जास्तीत जास्त टेम्पल्स आहेत, युजली इस्कॉन्स आहेत किंवा भरपूर टेम्पल्स आहेत, तर युजली तिकडेच जातात, प्रिटेंड करतात जाण्यासाठी. हे काय आहे? सो मंडळी, आज आपण निघतोय एक धार्मिक स्थळावरती जे आहे चतुर्मुख शिव मंदिर. सो इथून एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो आता गाडी काढलेली आहे. पावसाचं पण वातावरण आहेच, पाऊस चालूच आहे कंटिन्यू, पण ब्लॉग कंप्लीट करायचंच आहे आज कसंही करून. सो आज आपण जाणार आहे तिथे. सो बघू असा ब्लॉग कसा होईल, जसा होईल तसा होईल. तुम्ही स्टे ट्यून राहावा, तुम्ही बघत राहावा. आज कंप्लीटच करून टाकू ब्लॉग. काय तिथे गेल्यावरती बघू स्थळ कसं आहे, मंदिर कसं आहे, दर्शन पण घेऊन येऊ आणि मस्त जरा थोडंसं एक पर्सनली टाइम पण जरा थोडंसं वेळ काढू. जरा तिथं खूप छान स्पॉट्स आहेत, खूप ग्रीनरी पॉईंट आहे आणि मला तशा ठिकाणी खूप जायला आवडतं. तिथं जाऊन थोडंसं टाइम स्पेंड करून वापस येऊ आपण. सो स्टे ट्यून. ओके. सो मंडळी, गाडी आपण आता चालू केलेली आहे, आपला काळा घोडा, आणि आम्ही आता निघतोय बुरुम बुरुम करायला आणि गाडी अशी पुढे जात चालली आहे. 1 2 3 4 5 6 7 असा आता बोंबलत मी आपला. आम्ही गाडी कशासाठी घेतली? गाडी ह्याच्यासाठी घेतली, आम्ही चिखल उडवाव, आम्ही दुसऱ्यांना भिजवाव. आता आम्ही गाडीत ताणतोय मित्रांनो. पाऊस आलाय, गाडी ताणतोय. बाबा लय पाऊस चालू आहे. काहीच ह्याला ऍडव्हेंचर म्हणतात, ह्याला मजा म्हणतात. याच्यासाठीच गाडी घेतली मी, कळालं का? हे दुसऱ्या गाड्या घेऊन पण एन्जॉय करता आलं असतं. जशी मला टुरिंग करायची, जसं मला पावसात भिजायचंय, जसं ऍडव्हेंचर करायचंय, जसा जशी मजा घ्यायची आहे ना, जसा एक्सपिरियन्स घ्यायचा ना, तशी गाडी पण लागती, तसा एन्जॉयमेंट पण लागतंय. आता थोडस पाऊस पडतोय, भिजतोय, माहिती आता आजारी पडणार आहे, जे होईल ते होईल. आता टनेल येतोय, बस टनेल मध्ये आता बघा कसं गाडी घालतो, बघा बाप. आणि हा रोड कसा आहे, असं लोणावळ्यासारखी फिलिंग यायली मस्त. कुठं तर पावसामध्ये वापस चाललोय. पाऊस आलाय, छान तर वाटतंय, पण थोडस जर असं सनसेट पण हवा होता. कारण आता मी संध्याकाळचे म्हणजे एक सायंकाळी 5-6 वाजतच चाललेत आणि ह्या टाइमला सनसेट बघण्याची लई इच्छा होती. पावसामध्ये मजा तर येतेच. भाई काय सीन आहे. लेवल 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 लव 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 लव. हे एवढी वरची मंजिल, असंच वरी जायचंय आपल्याला. कधी ना कधी आपण पण सफल होऊ, आपण पण आयुष्यात काही ना काहीतरी चांगलं करू. हा गाईज बघा, रस्ता बघा, खाली बघा, अख्खं सगळं ब्लर आहे, सगळं ब्लर, काय दिसत नाहीये. इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे असं आता मी असं तुम्हाला असं समोर बघत नाही, सांगू शकत नाही तुम्हाला. मी मागच्या ब्लॉग मध्ये जेव्हा शिवसृष्टीचा जेव्हा मी ब्लॉग केला होता तेव्हा पण मी त्याच्यामध्ये सांगितलं, काय गोष्टी ना अशी जे प्रत्यक्षात बघण्यामध्ये असते ना, ते असं तुम्ही मोबाईल मध्ये व्हिडिओ मध्ये असं बघून फील नाही करू शकत. जसं मी आता जी फील करतोय, जी नजारा आहे ना इथला समोरचा, तो इतका छान आणि सुंदर आहे की आता एक्सप्लेन करू शकत नाही, मी तुम्हाला सांगू शकत नाही की किती छान वाटते. गाईज फायनली आपण आलोय
तुम्ही नजारा बघा मंदिराचा, किती छान आहे, किती सुंदर आहे। आता मस्त दर्शन घेऊ। हा सो ही ठिकाण आहे जिथं ब्रह्मदेवानं तपस्या केलेली होती। किती सुंदर आहे बघा। ही गुरुदेव दत्त मंदिर आहे। सो आता बघू इथं हे काय आहे। ठीक आहे, बघू आधी आपण मंदिरात प्रवेशामध्ये तर जाऊ, प्रवेशद्वार करून घेऊ आपण। सो मंडळी, आपण दर्शन घेतलेलं आहे मंदिराचं। आणि या मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे की या मंदिराच्या चारी बाजूनं दरवाजे, जे गेट्स आहेत ते चारी बाजून आहेत। असं नाही आहे की एकच। आपण तो तिकडचा जो आलेला आहे तो एक आहे, इकडून बघितलं तिथं दुसरा आहे आणि अजून 2 बाजूनं आहे। सो मंडळी, फायनली आपण दर्शन घेतलेलं आहे मंदिराचं आणि आम्ही आता खाली आलेलो आहे। आणि मस्त परिसर बघा, क्लायमेट किती एकदम छान आणि सुंदर झालेलं आहे। आणि व्लॉग आपण आता थोडंसं समाप्तच करू। आणि हे जे मंदिराच्या बाबतीमध्ये आहे, जे आहे चतुर्मुख शिव मंदिर, तर या चतुर्मुख शिव मंदिराच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त कोणाला माहिती नाही आहे। जे पुणेमधले पण जे लोक आहेत ते सिटीमधले जे कोणते जास्तीत जास्त टेम्पल्स आहेत, युजली इस्कॉन्स आहेत किंवा भरपूर टेम्पल्स आहेत, तर युजली तिकडंच जातात, प्रिटेंड करतात जाण्यासाठी। आणि मला कुठे ना कुठे एक अशा मंदिराकडे एक्सप्लोअर करायचं होतं की बाबा जिथं जास्त लोक जात नाहीत, जिथं जास्त असे प्लेसेस आहेत की ते खूप असं लांब आहे आणि असं कुठं ना कुठं ग्रीनरी सराउंडिंगमध्ये आहे। कारण मला असे प्लेसेस आणि असले क्लायमेट्स खूप आवडतात। तुम्हाला एक गोष्ट एक सांगायची आहे की ब्लॉगमध्ये मी थोडंसं असं बोलतो, असं करतो, पुन्हा नंतर असं समजावून सांगितल्यावर करतो, जे की ब्लॉगमध्ये असं सांगतात। सो गाईज, आपण इथं आलेलो आहे। सो गाईज, आपण इकडे घाल। सर, मेन गोष्ट अशी आहे की बघा, माझं फर्स्ट ट्राय आहे आणि आम्हाला सवय झालेली आहे असं प्रेझेंटेशन करून, एज्युकेशन, क्लासेस। सो ह्याला असं म्हणतात, तसं म्हणतात। सो मला हे गोष्ट सांगायची आहे की तुम्ही मला सपोर्ट करत राहा। थोडंसं मी ट्राय करत राहील, व्लॉग्स बनवत थोडं काही ना काहीतरी चेंजेस होणारच आहेत, ते तर मला माहीतच आहे। तुम्ही सपोर्ट नाही करणार तर मग कोण करणार आहे। आणि हे बघा, माझ्या ब्लॉगचं सेगमेंट एक कॅटेगरी एक आहे की माझी जी कॅटेगरी आहे ती आहे फुल फॅमिली टाईप, की मौज मस्ती पण करतो आम्ही। असं काय कुठे असे अडल्ट टाईप अशा काय कोणत्या गोष्टी आम्हाला बोलायच्या नाही आहेत की बाबा कुठं ना कुठं तर त्याची व्हायरलमेंट किंवा पब्लिसिटी किंवा जास्त व्ह्यूज भेटावं किंवा जास्त सबस्क्रायबर भेटावं। बघा, माझा फोकस बॅचलरकडं पण आहे, माझा फोकस फॅमिलीकडं पण आहे। कारण मला माझी ओरिजिनल रिअल लाईफ दाखवायची आहे। कारण बघा, खरी गोष्ट अशी आहे की कोणती तर एक फेक लाईफ दाखवून, एक फेक गोष्ट दाखवून कुठं तर माझ्या असे जवळचे 5-6 मित्रांना वाटावं की अरे तो हा करतोय, तो करतोय, त्याच्याकडे ही आहे, त्याच्याकडे ती आहे, किंवा कुठं तर यूट्यूबला। बघा, मला अजिबात त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे। माझंही मला या पॅशनमध्ये एंटर करायचं आहे, माझी आवड आहे या गोष्टीमध्ये। आणि मला एक वाटते की जे मी आता आहे ते आता आहे, कधी ना कधी तर चांगलं होणार आहे हे पण मला माहीत आहे। सो फेक नकली काहीतरी आता चांगलं दाखव, म्हणजे तुम्हाला आत्ता पर्टिक्युलर गोष्टीसाठी चांगलं वाटावं। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ती गोष्ट आत्ताच करणं गरजेचं आहे। आता मी मंदिराकडे चाललो आहे किंवा कुठं, तर गरजेचं नाही आहे की त्याच्यासाठी कोणता तरी एक पर्टिक्युलर ड्रेसच घालायला पाहिजे किंवा ती गोष्ट करायलाच पाहिजे। सॉरी, बघा, मी जे आहे ते मी आहे। मला एवढं माहिती आहे की आज हा माझा ड्रेस आहे तर कधी ना कधी
चेंज होणार आहे. कधी ना कधी माझी लाईफ चेंज होईल, कधी ना कधी माझी बोलायची पद्धत चेंज होईल, कधी ना कधी माझे मुवमेंट्स, वे ऑफ कम्युनिकेशन, वे ऑफ बॉडी लँग्वेज सगळं चेंज होईल. असे काही ब्लॉग कॅटेगरी असते की तिथं मस्करी चलती, तिथं काहीतरी शिवगाळी चलती, पण माझा मेन फोकस फॅमिली आहे. की तुमची फॅमिली, माझी फॅमिली, बाकीची सगळी जी फॅमिली आहेत, जेवढे पण बॅचलर पोर आहेत, जेवढे पण लोक आहेत, ते माझ्यासोबत अटॅच राहो. त्यांना वाटावं की हां, हे कुठं ना कुठं रिलेटेबल आहे. हा थोडंसं जरा प्रॉब्लेम म्हणजे असं आहे की अजून मी खुललो नाही आहे ब्लॉगमध्ये, मला बोलता येत नाही जास्त, काही नाही. पण थोडंसं करत ते 100% कधी ना कधी होणारच आहे. आणि तुमचा सपोर्ट आता जास्तीत जास्त वाढायला आहे. तुम्ही सगळेजण माझे जेवढे पण मला लोक भेटतात ते मला सांगतात 100% की तुझ्या ब्लॉगमध्ये कुठं ना कुठं इथं प्रॉब्लेम येतो आहे, तुझ्या ब्लॉगमध्ये तिथं प्रॉब्लेम येतो आहे, किंवा आम्ही तुला सपोर्ट करायला आहे, किंवा ही करायला आहे, ती तर खूप छान वाटते तुम्ही आम्हाला सपोर्ट करतायत. सो असं सपोर्ट करत राहावा. मी आहे, जसं तुम्ही सपोर्ट करचाल मी तसंच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवत राहील. आता आपण आजचा व्लॉग एंड करूयात. सो आपण मंदिरचं जे झालं आज आपला दिवसाचा जो पण आपण काय छोट्या छोट्या गोष्टी हायलाईट्स घेतलेल्या आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. आणि आता मला असं वाटतं की मी आजारी पडणार आहे आणि आता निघावं लागणार आहे. पावसाचं वातावरण अजून वाढलं आहे. सो जेवढं लवकरात लवकर जाणं होईल तेवढं जाऊ आपण आता. सो आजचा ब्लॉग आपण एंड करू. सो जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.